आज आपण आषाढ अमावस्येच्या दिवशी केल्या जाणाऱ्या दीपपूजेसाठी जे कणकेचे दिवे लागतात ते कसे बनवायचे हे बघूया। कारण आषाढात प्रचंड पाऊस असतो आणि त्या प्रचंड पावसामुळे आषाढ महिन्यात जो काळोख असतो तो दूर करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी करण्यासाठी आपल्या घरात असणाऱ्या सगळ्या दिव्यांची पूजा केली जाते आणि त्यासाठी हे कणकेचे दिवे केले जातात। कारण हा तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा प्रवास असतो। तर आता हे कणकेचे दिवे कसे बनवायचे हे आपण बघूया। त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला गुळाच्या पाण्यात मळायचं असतं, त्यामुळे मी पाण्यामध्ये आधीच गुळ टाकून तो व्यवस्थित त्या पाण्यामध्ये मिसळून विरघळवून त्याचं ते गुळाचं पाणी करून घेतलं होतं। इथे हे मी जवळजवळ आपल्या नेहमीच्या 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये इथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं ते मगाशी आपण केलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे। पीठ अगदी पातळ असं नाही मळायचं, आपल्याला थोडंसं घट्टच मळायचंय, कारण दिवे मग नाहीतर ते पसरतात। आता इथे मी थोडंसं आणखीन पाणी घालतीये, कारण जसं ती कणिक भिजत जाईल तसं ते पीठ पातळ होत जातं, त्यामुळे मळताना शक्यतो थोडंसं घट्ट मळा। आता इथे आपलं व्यवस्थित पीठ मळून झालेलं आहे। आता त्यातला एक आपण साधारण गोळा घ्यायचा। इथे मी आधी आपला नेहमीचा पणतीचा आकारच करतेय। अशा पद्धतीने आधी आपण मोदकाच्या सारणासाठी जी अशी वाटी बनवतो त्या पद्धतीने ते हे बनवून घ्यायचं आहे पिठाचा आकार। थोडासा खाली खोलगट करायचा, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये तेल ओतलं तर ते राहू शकेल। आणि मग त्याच्या एका बाजूला आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे, जेणेकरून तिथे आपल्याला त्या दिव्याची वात ठेवता येईल। अशा पद्धतीने आपला हा एक दिवा झालेला आहे। आता मी दुसरा गोळा घेऊन एक दुसरा आकार दाखवते। 4 वातीचा सुद्धा जो दिवा असतो तो सुद्धा आपण इथे बनवून बघूया, म्हणजे त्या चारी बाजूला वाती ठेवता येईल। चौकोनी आकारात तो बनवला जातो। त्याच्यासाठी पण आधी असाच गोल आकार साधारण करून घ्यायचा। त्याच्यानंतर एका बाजूला एक फोल्ड मारायची, त्याच्यानंतर थोड्या अंतरावर दुसरी फोल्ड मारायची, त्याच्यानंतर तिसरी आणि चौथी। आता जी मधले गोल असतील त्याला दोन्ही बोटांनी दाबून उभा आकार द्यायचा, जेणेकरून त्याचा चौकोन किंवा आयत होतो, आणि मध्ये दाबून घ्यायचं, जेणेकरून तिथे खोल खड्डा झाला तर आपल्याला त्याच्यात तेल ठेवता येईल। आता हा मी तिसरा आकार दाखवते। त्याच्यासाठी आधी जे गोळ्याचा वरचा भाग असतो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला साधारण गोल आकार करून घ्यायचा आहे, आणि खाली मी बघा असं ते जाड तसंच ठेवलेलं आहे। फक्त वरच्या बाजूला हळूवार हाताने आपल्याला वरची बाजू फक्त उभी करून घ्यायची आहे। साधारण गोल आधी सुरुवातीला करून घ्यायचा आपल्याला। आता इथे मी गोल आकार करून खोलगट केला। त्याच्यानंतर ही जी खालची बाजू आहे त्याला इथे बघा अशा प्रकारे फक्त असं चिमटीने दाबल्यासारखं करायचं, जेणेकरून ती खालची बाजू आहे ती अशी जरा आडवी आणखीन पातळ आणि बाहेर येईल। अशा पद्धतीने मी फक्त करून घेतेय। असं झाल्यानंतर काय करायचं तर वरचा जो आपण आधी सुरुवातीला गोल केलेला आहे त्याला छान असा पणतीचा आकार द्यायचा। इथे व्यवस्थित आधी ती सेट करून घेते। आता इथे आपला हा व्यवस्थित पणतीचा आकार झाल्यानंतर आपण जी मगाशी केलेली खालची बाजू होती त्याला तुम्ही वेगवेगळा आकार देऊ शकता। इथे असंच फोल्ड मारल्यासारखं करते छोटीशी, आणि ह्या सगळ्याच बाजूने एक ठराविक अंतरावरती आपल्याला असं ते चिमटीत धरून पाकळ्या केल्यासारखं करायचं आहे। हा एक छान आकार होतो, की म्हणजे एखाद्या खाली डिश मध्ये ठेवल्यासारखा तो दिवा वाटतो। आता इथे मी जो कमळासारखा आकार करायचा म्हणते त्यासाठी अगदी छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याच्या अशा पाकळ्या केल्यासारख्या आधी आपल्याला करून घ्यायच्या आहेत। मी ते दाखवते त्या पद्धतीने निदान 4 ते 5 आधी पाकळ्या करून घ्या, म्हणजे ते आपल्याला बाजूने लावता येतील। आता इथे आपल्याला थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे। मोठा म्हणजे जरा जाडसर घ्यायचा, जेणेकरून आपल्याला त्याची फक्त जी मध्ये तेल ठेवण्यासाठीची वाटी केल्यासारखी करायची आहे। त्याच्यासाठी मध्ये असं आपल्याला खोलगट भाग करायचा आहे, आणि बाजूच्या ज्या कड्या आहेत त्या थोड्याशा जाडच राहतील। आता इथे बघा मी इथे अगदी वाटीप्रमाणे कणकेची करून घेतलेली आहे, आणि आपण ज्या मगाशी केलेल्या पाकळ्या होत्या
त्या जे उभा कडा आहे त्या कणकेची त्याला आपल्याला ह्या पाकळ्या जोडायच्या आहेत. आता मी एक झाली की तिच्या बाजूला दुसरी, दुसरीच्या बाजूला तिसरी अशी सलग जोडून आपल्याला ह्या पाकळ्या त्याच्या भोवती लावून घ्यायच्या आहेत. आता माझी एक पाकळी कमी पडली, ती एक करून आपल्याला त्याच्या भोवती निदान 5 पाकळ्यांचा तरी ते असं छान दिसलं पाहिजे. आता इथे मी ही शेवटची पाकळी लावून व्यवस्थित दिवा करून घेतलेला आहे. थोडंसं कणिक घट्ट असताना हे तुम्ही करा जेणेकरून तो व्यवस्थित होईल. आता तो माझा फुलाचा आकार अगदीच पसरत होता, त्यामुळे मी त्याच्या बाजूने बाकीचे दिवे लावून त्याला व्यवस्थित असा सेट केलेला आहे. आता हे दिवे आपल्याला उकडण्यासाठी किमान 15 मिनिटं तरी ठेवायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित छान असे उकडले पाहिजेत ते जेणेकरून पीठ आहे ते एकदम घट्ट होईल आणि ते व्यवस्थित थोडा वेळ गार होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाच्या वाती घालायच्या आहेत आणि हे दिवे तुपाने लावायचे आहेत. कारण दीप अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या घरातले जे सगळे दिवे असतात त्यांची अगदी आपण देवासारखीच पूजा करतो आणि त्यांना ओवाळण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी आपण हे कणकेचे दिवे त्यांच्या समोर लावतो. तर त्यासाठी हे दिवे आपण तुपाने लावायचे आहेत. आणि इथे आपले व्यवस्थित छान असे दिवे झालेले आहेत. इथे मी तुम्हाला लावून दाखवते.